प्रत्येक राजकीय नेत्याचं मत आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही याचा उल्लेख केलेला असतो. पण विषय इतका विस्तृत विशाल आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं सरसकट संबंध देशाकरता कायदे करणं हे उचित नाही. म्हणूनच राज्य घटना निर्मात्यांनी शेती हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत ठेवला होता. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना तयार केली, काही विषय पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारीत, काही विषय पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत, काही सामायिक यादीमध्ये विषय. शेती विषय हा राज्य सरकार यादीमधला विषय आहे. कारण संबंध देशभराकरता शेतकऱ्याची परिस्थिती, शेतीची परिस्थिती ही एक नाहीये, हवामानाची परिस्थिती एक नाहीये. महाराष्ट्रात बघितलं तर विदर्भातली परिस्थिती वेगळी आहे, मराठवाड्यातली वेगळी आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर जत, कवठेमंठा, सांगली जिल्ह्यातले, सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके आहेत. कोल्हापूर जिल्हा त्याच्या विपरीतमध्ये पावसानं समृद्ध आहे. त्यामुळे सरसकट दिल्लीमध्ये बसून बादशाही निर्णय घेणं हे उचित ठरणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये शेती विषय हा पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत दिला. आमचा पहिला आक्षेप आहे की शेती विधेयक 3 कायदे जे भाजप सरकारनं लपून आडमार्गानं चोरी छुपे राज्यसभेमध्ये बहुमत नसताना काही काँग्रेसच्या सदस्यांना निलंबित करून हे कायदे रद्द केले. विरोधी पक्षाची चर्चा केली का? तुमच्या स्वतःच्या आघाडीमधल्या पंजाब मधल्या मित्र पक्षाची चर्चा केली का? त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिला. आणि मुळातच राज्य सरकारला त्यातला विषय आहे. कायदे करायची इच्छा असेल तर चर्चा करायला पाहिजे होती. संसदीय समितीकडे ती बाब सोपवायला पाहिजे होती. त्यातल्या काही चांगल्या गोष्टी असल्या त्या ऐकून घेतल्या असत्या. आमच्या काही 2 गोष्टी आम्ही सांगितल्या तर तुम्ही ऐकायला पाहिजे होत्या. नरेंद्र मोदींची काम करण्याची पद्धत आहे हट्टीपणानं हम करत तो कायदा, त्याप्रमाणे एका बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं करून टाकलं, निर्बुद्धपणे नोटबंदीचा निर्णय लागू केला आणि त्यानंतर वस्तू सेवा कराचा जीएसटीचा कायदा आम्ही सांगत होतो की तुम्ही करताय चुकीचे करताय ते करू नका, चर्चा करा, आमच्या काही सूचना ऐकून घ्या. ऐकले नाही. आणि त्यामुळे आज काय झाले? कोरोना यायच्या आधी भारताची अर्थव्यवस्था ऐतिहासिक नीचांकावर पोहोचली होती. मोदी सरकारच्या कारभारामुळे जेमतेम शेतकऱ्याने थोडीशी अब्रू राखली, शेतीमध्ये थोडासा विकास झाला, पण अर्थव्यवस्था कोलमडून पडली. एका तिमाहीमध्ये जवळजवळ 25% अर्थव्यवस्था संकुचित पावली. हे फक्त मोदींच्या हट्टीपणाचं लक्षण आहे म्हणून सांगितलं. तोच हट्टीपणा कृषी कायद्याबद्दल केलेला आहे. चर्चा न करता रात्रीच्या अंधारामध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करून बहुमत नसताना तुम्हाला एक कायदे पास करायची घाई का लागली होती? मोदी सरकारला कळून चुकलेलं की आपलं आता काही खरं नाही. गेल्या 25 वर्षामध्ये सर्वात जास्त, गेल्या 45 वर्षामध्ये बेरोजगारी दर सर्वात उच्चांकावर पोहोचले. कारखाने बंद पडले, लोकांना रोजगार नाही आहे. ज्याप्रमाणे कोरोना झाला असताना परराज्यातले मजूर आपल्या देशात परत गेले, त्यांना आपल्याला नेता आलं नाही, मोदी सरकारला नेता आलं नाही. सगळ्या जगाने बघितलं परिस्थिती, माणसं रस्त्याच्या कडेला उपासमारानं पडतायत. अर्थव्यवस्थेवरचं नियंत्रण सुटलेलं आहे. आता मोदींची वक्रदृष्टी शेतकऱ्याकडे वळली. 3 कायदे आहेत. एक कायदा ते कृषी उत्पन्न बाजार समिती आहे,
त्यांचं महत्व कमी करून त्या फोडून काढण्याचा हा पहिला उद्देश आहे. कारण आपल्याला माहिती आहे की काँग्रेस सरकारनं 60च्या दशकामध्ये किमान हमी किमतीची कल्पना मांडली, बाजार समित्यांची व्यवस्था केली, शेतकऱ्याने आपला भाव आणला, माल तिथं आणला तर त्याला किमान किंमत मिळेल, मार्केट पडला असतं तर ती व्यवस्था म्हणून टाकायची. भाजपचं काय आर्ग्युमेंट काय की आज गव्हाची तांदळाची MSP किमान आणि किंमत ही 20 रुपये किलो आहे. व्यवस्थापनाचा खर्च, स्टोरेजचा खर्च, वाहतुकीचा खर्च म्हटलं किती कळलं 30-35 रुपयाकडे जातो. पण अंत्योदय योजनेमध्ये आपण 2 आणि 3 रुपये किलोनी तांदूळ विकतो. हे काँग्रेस सरकारने केलं. हा तोटा FCI तो माल घेतील तर खर्च 30-40 रुपये किलो आणि विकतो मात्र आपण 2-3 रुपये किलो. त्यामुळे तो हा तोटा आहे. ही जी अनुदान आहे, ही जी सबसिडी आहे, अंत्योदय अन्न योजनेखाली देणारी ती सबसिडी आता केंद्र सरकारला द्यायची नाही. आम्ही MSPची व्यवस्था जर मोडली तर मग हळूहळू अंत्योदय योजना ही कोलमडून पडेल, अन्न सुरक्षा कायदा एक कोलमडून पडेल. आणि सरकारला अर्थव्यवस्था चालवण्याकरता सरकारी कंपन्या विकायची पाळी आलेली आहे. घरातलं सोनं, घरातल्या बहिणीचं मंगळसूत्र विकण्याची पाळी हा सरकारला आलेली आहे. कुठं काटछाट करता येते का तर पहिली काटछाट MSP. त्यामुळे त्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. काँग्रेस पक्षातर्फे शिबिर शेतकऱ्यांच्या करता आयोजित केली जाणार. बऱ्याच लोकांना अजून त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत याची स्पष्ट माहिती नाही. दुसरा कायदा कॉन्ट्रॅक्ट शेतीचा, कंत्राटी शेतीचा. आज पण आपण जर बघितलं तर जगात सर्वात जास्त भाजीपाला भारतात तयार होतो. जगात चीन नाही, अमेरिका नाही, भारतात तयार होतो. दरवर्षी जवळजवळ 5 लाख कोटी रुपयाचा भाजीपाला तयार होतो आणि त्याला MSP नाहीये. उलट आमचं म्हणणं आहे त्याला काहीतरी नियंत्रण आपण केलं पाहिजे. बरेच शेतकरी आता भाजीपाल्याकडे वळायला लागलेले आहेत. त्यांना आम्ही भावाने कांद्याचं काय झालं बघितलं आपण. कशा प्रकारे मनमानी निर्णय घेतला मोदी सरकारने. मोठ्या मोठ्या कंपन्या भाजीपाल्याच्या वापरामध्ये उतरलेल्या आहेत. रिलायन्स फ्रेश, गोदरेज, नेचर बास्केट, बिर्ला मोर, भारती, वॉलमार्ट, फ्युचर, बिग बाजार ही सगळी नावं ऐकली. त्यांना या एकूण भाजीपाल्याच्या उत्पन्नापैकी 10% जास्ती खरेदी करता येते. म्हणून शेतकऱ्याला जबरदस्ती करायची, कॉन्ट्रॅक्ट शेती कर आणि या मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्या उद्योगपतीला दे. तर कंत्राटी शेतीमध्ये करार करताना छोटा आमचा शेतकरी, देशातले 86% शेतकरी 2 हेक्टरच्या आतल्या क्षेत्रातले शेतकरी, त्याची ताकद आहे का बिर्ला, अंबानी, अडाणीच्या वर करार करायचा? आणि तो करार त्यांनी मोडला तर कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही कोर्टात जाऊ शकणार नाही. प्रांताकडे जावं. आता प्रांताकडे इतर कामं काय असतात तुम्हाला माहिती. कोर्टात जाता येणार नाही. आणि मग पूर्वी सावकारी प्रथा होती, त्यावेळेला मग जे मिळेल ते पैसे घेऊन शेतकरी परत देत असेल, तशा प्रकारची कंत्राटी शेतीची व्यवस्था कायद्यानं मोदी सरकारनं अस्तित्वात आणलेली आहे. देशामध्ये 1.25 कोटी धान उत्पादक शेतकरी आहेत, 1.5 कोटी गहू उत्पादक शेतकरी आहेत. आपल्याकडं ऊसाचं क्षेत्र बरंच आहे. पण ऊसाला देखील आपण FRP देतो. FRPचा कायदा काँग्रेस सरकारने, UP सरकारने केला. तो देखील एका प्रकारचा किमान हमी किमतीचा कायदा. ही सगळी व्यवस्था पुढे जाईल. बिहारमध्ये 2006 साली बिहार सरकारनं बाजार समित्या रद्द केल्या, कायदा करून केल्या नितीश कुमार सरकारने. पण त्याचे परिणाम आता उद्या बिहारच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भोगावे लागत आहेत. काय झालं बिहारमध्ये? बिहारमध्ये सरासरी शेतकऱ्याला 30% पैसे कमी मिळतात.
तर दाद मागायला तिथं बाजार समितीच नाही. म्हणून हे तिन्ही कायदे, अत्यावश्यक वस्तूचा कायदा आम्ही केला होता, या सरकारने त्यामध्ये बदल केले. पण कांद्याचे बाहेर चढायला लागले की लगेच निर्यात बंदी करून टाकली. आता कांदा आयात करायचा निर्णय घेतलेला आहे. कृषी व्यापार काय फार सोपा नाही. आता दिल्लीत एअर कंडिशन खोलीमध्ये बसून घेतलेले निर्णय शेतकऱ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे त्याचा विचार न करता मोदी सरकारने कायदे आपल्याला लादलेले आहेत. पंजाब सरकारने या 3 कायद्यांना काट देण्याकरता आपल्या विधानसभेमध्ये 3 कायदे पास केलेले आहेत. पंजाबमध्ये हे कायदे आम्ही लागू होऊ देणार नाहीत. ताबडतोब राजस्थान देखील त्या कायद्याच्या विरुद्ध काटशिळा दिलाय, तिथे कायदे केलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, आपलं आघाडी सरकार आहे, पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, इचके पाटील साहेब या ठिकाणी खास आलेले आहेत, आपण चर्चा करा, कायदे पास करता येतील. एक संभ्रम तुमच्या इथल्या मंत्र्यांनी, माजी मंत्र्यांनी केलेला आहे. विधान परिषदेमध्ये आपल्याला हे पास करता येणार नाही, खोटं आहे. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी आपण जर कायदे केले तर आपल्याला ते पास करता येतील. त्याच्याबद्दल आपण काही निर्णय घेतला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे, आपण ती व्हर्च्युअल रॅली घेतली, खूप यशस्वी झाली. आता आपल्याला जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये याची शिबिरं घेतली पाहिजे. विषय अनेक आहेत. विषय अर्थव्यवस्थेचा विषय आहे, कामगार कायद्याचा विषय आहे, पण मला वाटतं सर्वात मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे त्या 3 शेतकऱ्यांविरुद्ध काळ्या कायद्याचा विषय. आपल्या तळागाळात ट्रॅक्टर चालक शेतकरी असेल, तुम्ही हजारांच्या संख्येने इथं आलात, तुम्हाला कळलं पाहिजे त्याचे दुष्परिणाम एकदम होणार नाही, उद्या सकाळी होणार नाही. एकदा कायदे अस्तित्वात आले तर हळूहळू त्याचं खरं स्वरूप आपल्याला दिसून घेईल, मग कुठं जाता येणार नाही. आत्ताच जागा झालं पाहिजे, शिबिरं घेतली पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे आणि रस्त्यावर उतरून लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. अनेक मार्ग आहेत. ट्रॅक्टर रॅली झाली, आम्ही 1 कोट सह्या घ्यायची मोहीम चालू केलेली आहे. सह्या घेताना शेतकऱ्यांना आम्ही समजून सांगतोय, निवेदन देतोय. व्हर्च्युअल रॅली झाली, आणखी कार्यक्रम आपल्या पुढे येतील. पण या भव्य ट्रॅक्टर रॅलीमध्ये अनोखी झाली, ही द्वितीय अशी रॅली झाली. पंजाब हरियाणामध्ये होती, पण इथं कोल्हापूरला आज ही रॅली घेतली. आज सतेज पाटील, तिथले सगळे सहकारी आमदार, काँग्रेस कमिटी सर्वांनी मिळून रॅली यशस्वीपणे आयोजित केली, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण याची पुढचा टप्पा, पुढची पायरी व्हर्च्युअल घ्या.